बातमीपत्राला सुरुवात करूया। ठाण्याच्या उमेदवारीवरून संजीव नाईक समर्थक नाराज झालेले आहेत। ठाण्याची उमेदवारी देताना संजीव नाईकांना डावलल्याचा आरोप समर्थकांनी केलाय। यावरून संजीव नाईक समर्थकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली असून नाईक समर्थक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय आणि त्यामुळे नवी मुंबईतील कार्यकर्त्यांमधील नाराजी उपमुख्यमंत्री फडणवीस कशी दूर करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ज्या पद्धतीने आहे आज महायुतीचं काय व्हायचं आणि महायुतीच्या संदर्भात काय भूमिका घ्यायची ते आमचे नेते मंडळी घेतील। आज सकाळी जी कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक नवी मुंबईच्या व्हाईट हाऊसमध्ये झाली त्या ठिकाणी सुरुवातीच्या कालखंडामध्ये जिल्हाध्यक्ष संदीप नाईक असतील किंवा गणेशजी नाईक साहेब असतील आणि इच्छुक उमेदवार संजीवजी नाईक साहेब असतील यांनी आपली भूमिका विशद केली। परंतु कार्यकर्त्यांच्या भावना ज्यावेळेस त्या ठिकाणी भावनांचा उद्रेक झाला, कार्यकर्त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी आपण सातत्यानं मग पूर्वीच्या कालखंडात त्या पक्षाच्या माध्यमातून 25 वर्षे सातत्यानं महानगरपालिका गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली झाली, वाढली आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास केला आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव असणारी महानगरपालिका आज गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं वरदान आहे। सातत्यानं एक नंबरला येते सगळ्या बाबतीत आणि ते सगळं असताना देखील त्यांना डावलण्याची भूमिका ही जाणीवपूर्वक घेतलेली भावना आणि सगळ्यांची झालेली आहे। दरम्यान महायुतीतील सर्वच पक्ष युती धर्म पाळतील असा विश्वास नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलाय। संजीव नाईक यांच्या उमेदवारीकरता ते आग्रही होते। वाईट वाटणार आणि कार्यकर्ते जर आपल्या नेत्याला संधी नाही मिळेल तर वाईट वाटते, परंतु महायुती आहे, सर्व परिस्थिती निवळेल आणि व्यवस्थित सर्वजण एकत्र कामाला लागतील। महायुतीचा धर्म पाळला जाईल का? नक्कीच महायुतीचा धर्म पाळला जाईल, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही।